नील सोमय्यांविरोधातील प्रमुख विरोधी पक्षांची माघारे ठाकरे बंधू काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीने माघार घेतली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार भारत दनानी यांचा उमेदवारी अर्ज बाद झालाय। नील सोमय्यांची केवळ अपक्ष उमेदवारांविरोधात लढाई आहे। वॉर्ड क्रमांक 107 मधून नील किरीट सोमय्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर नाशिकमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय। भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना कार्यकर्त्यांनी घेराव घातला। निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं ते आक्रमक झालेले आहेत। घेराव घालत सुनील केदारांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। कार्यकर्त्यांचा रोष पाहून सुनील केदार यांनी मात्र पळ काढलेला आहे। अहिल्यानगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने खातं उघडलंय। कुमार वाकळे यांची प्रभाग क्रमांक 8D मधून बिनविरोध निवड झाली आहे। वाकळेंविरोधात एकच अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल होता, मात्र अपक्ष उमेदवार पोपट कोलतेंचा हा एकमेव अर्ज दाखल असताना कोलतेंनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानं निवडणूक बिनविरोध खरं तर ही निवडणूक झाली। जळगाव महापालिका निवडणुकीची रणधुमाळी। जळगावमध्ये भाजप पाठोपाठ शिवसेनेनंही खातं उघडलंय। प्रभाग क्रमांक 18A मधून शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर गौरव सोनवणे बिनविरोध निवडून आले। ठाकरे सेनेच्या मयूर सोनवणेंनी अर्ज माघार घेतल्यानं ही बिनविरोध निवड झालेली आहे। तर भाजपनं निष्ठावंतांना साथ द्यायला हवी होती। ॲडव्होकेट फैजान मिर्झा यांनी हे वक्तव्य केलंय। फैजान मिर्झा हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते आहेत। भाजपनं केलेल्या फोडाफोडीमुळे भाजपच्या निष्ठावंतांमध्ये तिकिटासाठी मोठी पळापळ झाली। भाजपनं निष्ठावंत यांनी साथ द्यायला हवी होती असा सल्ला मिर्झा यांनी भाजपला दिला। भाजपला त्यांनी केलेले जे कृत्य आहेत, लोकांची पक्षांची फोडाफोडी, दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांना जे चोरण्याचं काम जे भाजपने केलेलं आहे, त्यामुळे भाजपमध्ये निष्ठावंतांमध्ये तिकीटसाठी पळापळ झालेली आहे। माझं असं म्हणणं फक्त आहे भाजपला की निष्ठावंतांना थोडंसं त्यांनी साथ द्यावा आणि निष्ठावंतांना लक्ष द्यावा। कारण गैरों पे करम अपनों पे सितम भाजपा ये जुल्म न कर, हे जुल्म त्यांनी आपल्या निष्ठावंतांवर करू नये अशी माझी भाजपला एक संदेश आहे माझा। तर मराठी महापौर न व्हावा ही जबाबदारी कृपाशंकरांवर देण्यात आली आहे। कृपाशंकर यांचं विधान अनावधानाने नव्हतं, संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। कृपाशंकर सिंग हे भाजपचा बोलका पोपट आहे, बोलका पत्थर आहे बरं का। आणि भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आहे, ते आधी वातावरण निर्मिती करतात, चाचपडून पाहतात आणि त्यांना मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाच आहे। त्यांनी ठरवलं की मुंबईमध्ये मराठी माणसाचं डोकं फोडायचं, दगड घालायचं, डोक्यावर खतम करून टाकायचं। आणि कृपाशंकर सिंगचं वक्तव्य हे अनावधानानं केलेलं नसून ही भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे की वातावरण निर्मिती करायची, माहोल निर्माण करायचं, परप्रांतीयांना जागं करायचं, शिवसेनेविरुद्ध किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध आणि मराठी माणसाविरुद्ध मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचं। कृपाशंकर यांनी माहोल निर्माण केल्यावर मग योगी आदित्यनाथ वगैरे वगैरे वगैरे। संजय राऊत स्वतः पोपटलाल आहेत, गेल्या 4 वर्षापासून पोपटगिरी करण्याचा प्रयत्न सातत्यानं करतायत। भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा अजेंडा स्पष्ट आहे की महायुतीचाच महापौर होणार। आम्ही भाषिकवाद प्रांतिकवाद याच्यामध्ये अजिबात पडत नाही। पण संजय राऊत आणि उभाटा गटाला माझा सवाल आहे की तुम्ही कुणाला महापौर करू इच्छिता? मुंबईमध्ये मुस्लिम आणि खान महापौर करण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून सुरू आहे, हे महाराष्ट्राला बघितलंय। महापौर कोण करायचा आहे हे मुंबईकरांनी ठरवलेलं आहे। महापौर हा महायुतीचाच होणार, परंतु तुम्हाला मात्र खान महापौर हवाय हे महाराष्ट्राला माहिती आहे। भाजपनी या सगळ्या विषयाची चर्चा करण्यापेक्षा मुंबईला ज्या पद्धतीनं घाण केलं, मुंबई जशी विकली आणि महाराष्ट्राला महागाच्या आगीमध्ये झोकलं, भाजप मुद्दामून हिंदी भाषिक मराठी भाषिकांचा मुद्दा उपस्थित करून मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करते आहे। जनतेच्या प्रश्नावर तुम्ही जा, आज तुमचं सरकार
11 वर्ष महाराष्ट्रामध्ये आहे. तुमच्या सरकारने या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेसाठी काय केलेलं आहे ते आपण सांगावं. आणि कर्ज घेऊन लोकांवर किती कर्ज लादलं आणि त्याच्यात भ्रष्टाचार तुम्ही किती केला ते त्यांनी सांगावं. तेव्हाच खऱ्या अर्थानं दूध का दूध पाणी का पाणी होईल. तर तिकडे भांडूपमध्ये राजकीय पक्षात नाराजी नाट्य पाहायला मिळते. वॉर्ड क्रमांक 109 मधील ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यानं राजीनामा दिलाय. महिला पदाधिकाऱ्यानं हा राजीनामा दिलाय. तडकाफडकी राजीनामा देत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला. अपक्ष उमेदवार दीपाली गोसावी यांना जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आलाय. माजी नगरसेविकांना त्यांनी एबी फॉर्म दिले. मी या पक्षाची नगरसेविका आहे. एकनिष्ठेने या विभागामध्ये कामं केली. काय अन्याय, माझ्यावरती काय अन्याय केला साहेबांनी? मला सांगितलं होतं तुम्हाला एबी फॉर्म देणार म्हणून, आणि 3 दिवस मी मातोश्रीवरती उभी होती. 3 दिवस आम्ही महिला आघाडी सर्व पदाधिकारी घेऊन मातोश्रीवरती होतो. तर मला अगोदर सांगितलं पाहिजे होतं ना. मला काहीच सांगितलं नाही. कोणत्या उमेदवाराला आम्ही एबी फॉर्म देणार आहे, काय करणार आहे, तुम्ही काय मिटिंग केलात, काहीसुद्धा सांगितलं नाही. मला लास्टच्या क्षणापर्यंत सांगत होते की तुमचंच नाव आहे, तुम्हालाच देणार आहे. म्हणजे ही माझी फसवणूक केली, माझ्यावरती अन्याय केला. तर मी आता काय अपक्ष म्हणून फॉर्म भरलाय आणि मी अपक्ष म्हणून लढणार आहे आणि मी या पक्षातून आता राजीनामा दिलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.